अवस्थेचे 3:13 वाजलेत का असं आम्ही का म्हणतोय? कारण छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये भर दिवसा टवाळखोरांनी मुलीची छेड काढली आहे। यावेळेस जाब विचारण्यासाठी गेलेल्या आई वडिलांना देखील टवाळखोरांनी मारहाण केली। त्यामुळे महाराष्ट्रात चाललंय तरी नेमकं काय हाच सवाल उपस्थित केला जातोय। या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। झूम कर छुपना है। माझ्या प्रगती मुलीला 9वीत येता शिकत होती, तर तिच्या येता जाता तिला छेडी करत होती मुलं। ते संध्याकाळच्या वेळेला गेटवरती उभे राहिले, ती तेव्हा झाडू मारत होती। तेव्हा त्यांनी तिला शुकशुक करून बोलवलं। मग ह्याची विचारपूस करण्यासाठी तिचे वडील गेले असतात, तरी मुलं पिऊन आलेली। पिऊन आल्याबद्दल त्यांना विचारपूस करत असताना त्या लोकांनी शिवीगाळ करून मारहाण केली, दगडांनी लाकडांनी। ज्यांनी मी सुद्धा गेली तर मलाही केली, मुली गेल्या तर त्यांनाही मारहाण केली। अश्लील शिवीगाळी खूप घाण गोष्टी बोलल्या। याची कंप्लेंट केली नाही। आम्हाला जे सोडवायला आलेले साक्षीदार त्यांना सुद्धा त्यांनी मारलं। तर आपण बघितलं ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। मात्र आपण या दरम्यान पाहतोय 4 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये भर दिवसा टवाळखोरांनी मुलीची छेड काढली आहे आणि तिच्या पालकांना देखील